नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बदगुडे। आता वातावरण तुम्ही बघू शकता, आभाळाचं वातावरण आहे। ह्या वातावरणात ककडी पिकावर दावण्या, करप्या, नागाळी, भुरी किंवा एक माशी आहे ती डंक माशी, ह्याच्यासारखं अनेक रोग पडायला चालू आहेत आणि बरंच प्लॉट ह्या ज्या रोगामुळे ह्या गेलेला आहे। तर आणि मार्केट बी जरा कमी जाय, त्यामुळं शेतकरी बरंच प्लॉट पण सांभाळा नाही तर। पण आभाळ आल्यामुळं काय झालं, माल जास्त निघायला लागले, ती मार्केटमध्ये ठेवायला जागा नाही, त्यामुळं ठेवायला लागले, भाव कमी झाला आहे। तर भाव वाढण्याची चेली तर आहे तीच, कारण की आभाळ काय लय दिवस राहणार नाही, एक 2-4 दिवसात गारठा सुटणारच आहे आणि माल कमी होणारच आहे, ती मार्केट वाढणारच आहे। गेल्या आठवड्यात बी अशीच परिस्थिती झाली, पण पुन्हा मार्केट गेलं 25-30 वर, आता बी आहे मार्केट 15-20 चालू आहे। तर ह्या वातावरणात सांगायचं काम एकच की प्लॉट सोडून देऊ नका। आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपण कस्टोडिया आणि कोराजेनचा हात चालू आहे आपला। कस्टोडियाचं काम दावण्या करप्यासाठी एक नंबर गेल्या बारीनं आपण कॅबोटॉप मारलं होतं, मग ह्या बारीनं बदलून घ्यावं म्हणलं म्हणून आपण कस्टोडिया मारायला लागलो। आणि कोराजेनचं काम आळी, ह्या आभाळामुळं काय व्हायला लागलं, आळी बऱ्याच प्रमाणात दिसले। आज माल तोडताना आपला आज दुसरा तोडा होता, 16-17 कॅरेट निघाली ती, पण जरा किल्ल्याला माल 1-2 कॅरेट निघाला, म्हणून एक कोराजेनचा हात घ्यावा म्हणलं। त्यामुळं कोराजेन आणि कस्टोडिया ही 2 औषधं मिसळून फवारायला चालू आहे ती। आणि बरंच प्लॉट खराब झालेला आहे, तर मी स्वतः बऱ्याच प्लॉटवर गेलेलो आहे। शेतकरी मित्रांनी मला आवर्जून फोन करून बोललेलं होतं, त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो। बरेच प्लॉट आता चालू कंडिशन म्हणलं तर एक लय झालं, 4-8 दिवसाच्या फरकावर चालू राहत्याला, नाही तर या वातावरण जर ही अजून 2 दिवस टिकलं असंच तर ती प्लॉट बदल पडणार आहे, त्यामुळं मार्केट वाढणारच आहे। आणि शेतकरी मित्रांना सांगण्याचं उद्देश एकच की प्लॉट सांभाळा, पैसे होणारच आहेत। जर 4 पैसे तुम्ही आता खर्चले तर उद्या मग पुढे जर टिकला ह्या वातावरणात तर पैसे होणार आहेत। आणि मार्केट काय पडीक भाव जास्त दिवस टिकत नाही, कुठला बी असू द्या, मग एक 4-8 दिवस मार्केट कमी जास्त होणारच आहे। आणि ह्या वातावरणात जर प्लॉट सांभाळलं तरच पैसे होणार आहेत, कारण की एक 2 ते 3 दिवस हे वातावरण अजून राहू शकेल, उद्या नंतर गारठा सुटणारच आहे। गारठ्यात काय एवढं गरज नाही दावण्या करप्याची हात घ्यायची, गारठ्यात 1-2 फवारणी आपल्या घोंगाण्याच्या केल्या तरी भागतंय। त्यामुळं मी तर म्हणतोय प्लॉट सांभाळा, पैसे होणारच आहेत।